कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे। कच्ची कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। आपण कैरीचा सीझन आला की कैऱ्यांचे बरेच पदार्थ बनवतो, थंड पेय, लोणचं। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी चटपटीत अशी कच्च्या कैरीची कॅन्डी कशी बनवायची हे पाहणार आहोत। यासाठी अजिबात जास्त मेहनत करावी लागत नाही, अगदी कमी वेळेत बनतं आणि साहित्य सुद्धा आपल्या घरातच अवेलेबल असतं। ते अगदी कमी साहित्यामध्ये ही कच्च्या कैरीची कॅन्डी कशी बनवायची आहे चला पाहूया। यासाठी या ठिकाणी अशी कच्चे आंबे घ्यायचे आहेत। तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा या ठिकाणी वापरू शकता। तर हा आंबा स्वच्छ धुवून पुसून वरची साल काढून अशा प्रकारे हा चिरून घ्यायचा आहे। याला कच्च्या कैरीची कॅन्डी किंवा कच्च्या कैरीची जेली असंही म्हणतात। अतिशय टेस्टी आणि अप्रतिम चवीला लागते। आता आपण हे जे बारीक केलेला आंबा आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, पाणी जास्त वापरायचं नाही। थोडंसं पाणी घालून पूर्णपणे एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण छान अशी आता पाहू शकता याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। तरी सुद्धा एखाद दुसरा यामध्ये आंब्याचे कण राहू शकतात। यासाठी आपण आता या ठिकाणी एक बॉल्स किंवा भांडं घ्यायचं आहे। याच्यावरती अशी चाळण ठेवायची आहे आणि याच्यामधून आपण जो बारीक केलेला पेस्ट आहे ही या चाळणीमधून गाळून घ्यायची आहे। म्हणजे थोडेफार जे काही तुकडे राहिलेले असतात आंब्याचे हे वरती राहतील आणि छान आपल्याला मऊसर असा आंब्याचा गर मिळेल। तर अशा प्रकारे सर्व आपण गाळून घ्यायचं आहे गाळणीमधून आणि पुन्हा राहिलेला गर सुद्धा आपण मिक्सर मधून असा फिरवून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा असा गाळून घ्यायचा आहे। म्हणजे आपला आता भरपूर असा हा गर तयार झालेला आहे। पाहू शकता किती छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप वापरायचं आहे। तूप थोडं गरम झालं की आता यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे। गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटं हे चांगलं आता ढवळत राहायचं आहे, शिजू द्यायचं आहे। आता यामध्ये आपण साखर घालायची आहे। तर हे मी आंबे साधारण अर्धा किलो आंबे होते, यासाठी ही 1 वाटी साखर मी घेतलेली आहे। आता बरेच आंबे, काही आंबे आंबट असतात, काही आंबे अजिबात आंबट नसतात। हे आंबे अजिबात आंबट नव्हते, यामुळे मी साखर थोडी कमी वापरलेली आहे। तर आंब्याच्या आंबटपणावरती तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। या ठिकाणी साखरेऐवजी गूळ सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता या ठिकाणी 1 टेबलस्पून चाट मसाला आपण वापरलेला आहे। चाट मसाल्यामुळे अतिशय चटपटीत अशी ही जेली लागते। यामुळे आता दुसरं काही सुद्धा आपल्याला जिरेपूड, मिरेपूड वापरण्याची अजिबात गरज नाही। फक्त थोडंसं आपण या ठिकाणी आता काळं मीठ वापरायचं आहे। बाकी चाट मसाल्यामध्ये सर्व घटक अवेलेबल असल्यामुळे आपल्याला यामध्ये आता काही सुद्धा वापरायचं नाही। सतत हे ढवळत राहायचं आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। आता या आंब्याला कलर छान येण्यासाठी या ठिकाणी थोडासा आपण ग्रीन कलर वापरलेला आहे, फूड कलर वापरायचा आहे। हे ऑप्शनल आहे, वापरला तरी चालेल, नाही वापरला तरी सुद्धा चालेल, परंतु या ठिकाणी प्रेझेंटेशन साठी मी या ठिकाणी थोडासा फूड कलर वापरलेला आहे। आता एकसारखं सतत हे ढवळत राहायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता लगेच आपलं आता हे मिश्रण दाटसर येत आलेलं आहे। ज्याप्रमाणे जेली असते आपली चिकट तशा प्रकारे हे मिश्रण तयार होतं। अगदी 6 महिने हे जेली आपण ठेवू शकतो, म्हणजे खराब होत नाही, टिकू शकते। अगदी लहान मुलांना किंवा मोठे माणसे देखील हे आवडीने खाऊ शकतात। मुखवास म्हणून सुद्धा आपण ही जेली खाऊ शकतो। अतिशय चटकदार, चटपटीत आणि तोंडाला चव आणणारी जेली खूप छान बनते। आता पाहू शकता आपलं मिश्रण अशा प्रकारे हे दाटसर आलेलं आहे।
असे प्रकार दाटसर आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे। थोडंसं हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। यानंतर आपण कोणतेही ट्रे, प्लेट किंवा आपण जो बर्फ साठवतो, बर्फाचा ट्रे असतो, त्यामध्ये सुद्धा आपण हे मिश्रण घालू शकतो। तर आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल, जे खोलगट असेल थोडंफार, कारण आपल्याला हे जेली बनवायचे आहे, जाडसर बनवायचे आहे, यामुळे अशा प्रकारचा कोणताही ट्रे घ्यायचा आहे। याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी। आणि आता यामध्ये आपण ही जी जेली बनवलेली आहे ही यामध्ये घालायची आहे। तर यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे छान असं ट्रे मध्ये पसरून घ्यायचं आहे आणि अगदी एकसमान करायचं आहे। आपल्याला याची जाडी थोडी जाडच ठेवायची आहे, कारण जेली सारखा अगदी परफेक्ट आपल्याला मार्केट स्टाईल जेली बनवायची आहे। यानंतर हा ट्रे किंवा ताट जे असेल हे आता पूर्णपणे 1 दिवस उन्हात ठेवायचं आहे, किंवा तुम्ही रात्रभर फॅन खाली सुद्धा ठेवू शकता। आता हे मिश्रण वाळलं की ट्रेच्या कडेकडेने चाकूच्या साहाय्याने हे सेल करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता अशा सर्व बाजूने आपण कडा सोडवून घेतल्या की अगदी सहज अलगद अशी ही आपली जेली निघून येते। याला कच्च्या कैरी, हे जर आपण मिश्रण पातळ केलं तर यालाच पापड असे म्हणतात। कच्च्या कैरीचे जे पापड बनवतात हे याचे फक्त मिश्रण पातळसर करायचं आहे। या ठिकाणी आपण जेली बनवत आहोत, कॅन्डी बनवत आहोत, यामुळे हे आपण असं जाडीला ठेवलेलं आहे। आता नंतर चाकूच्या साहाय्याने आपण याचे चौकोनी आकाराचे तुकडे करून एका भांड्यामध्ये, प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। चाकूच्या साहाय्याने कट करत असतानाच आपल्या लक्षात येते की आपली जी जेली आहे अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण आता हे कट करून घेतलेले, कोणत्याही आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। अशी आता ही परफेक्ट अशी जेली तयार झालेली आहे। परंतु आता या ठिकाणी आपण एका प्लेटमध्ये साखर घ्यायची आहे, एकदम बारीक केलेली पिठी साखर घ्यायची आहे। आणि यामध्ये आता ह्या जे सर्व चौकोनी तुकडे आहेत हे या साखरेमध्ये असे घोळून घ्यायचे आहेत। यामुळे अगदी परफेक्ट आपली मार्केट स्टाईल जेली तयार होते आणि एकमेकाला असे चिटकत पण नाहीत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते। तर या ठिकाणी पाहू शकता अगदी किती कमी वेळेत, कमी खर्चामध्ये, कमी घटकामध्ये आपली घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने जेली आपण बनवू शकतो आणि अगदी 6 महिने ही जेली टिकून राहते। अगदी तोंडाला चव आणणारी नक्की अशा प्रकारची जेली घरच्या घरी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।